नमस्कार. मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे. सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, विधी कक्षेचा माझा मूळ हेतू जो आहे तो अवेअरनेस ऑफ लीगल सिस्टीम तसंच लॉमॅन टू लेमॅन असा आहे. माझा आजचा जो विषय आहे हा कायदेशीरदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो सर्वांना समजणं आवश्यक आहे. कारण जेव्हा एखादा पक्षकार एखाद्या वकिलाकडे दावा दाखल करण्यासाठी खरेदी खत रद्द करण्यासाठी जातो आणि तो सांगतो की हे खरेदी खत आहे आणि या खरेदी खतामध्ये माझी जी किंमत आहे प्रॉपर्टीची ती 50 लाख ठरली होती, त्यापैकी त्यांनी मला 25 लाख रुपये दिले आणि 25 लाख रुपयाचे त्यांनी मला चेक दिले किंवा देण्याचं कबूल केलं, परंतु हे त्यांनी काही 25 लाख मला दिलेले नाही आणि खरेदी खतामध्ये असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जर हे पैसे दिले नाही तर हे खरेदी खत रद्द होईल. मग साहजिकच आपण ते खरेदी खत रद्द करण्यासाठी कॅन्सलेशनसाठी दावा दाखल करतो. तर पैसे दिले नाही तर खरेदी खत रद्द होईल का कायद्याने, याबद्दल कायदा काय सांगतो, त्याच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीमध्ये त्याची व्याख्या काय आहे. तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीमध्ये सेक्शन 54 हा फार महत्त्वाचा आहे. त्यांनी अशी व्याख्या केली आहे की डिफाइन्स ए सेल ॲज अ ट्रान्सफर ऑफ ओनरशिप ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी इन एक्सचेंज फॉर ए प्राइस पेड, प्रॉमिस और पार्टली पेड और पार्टली प्रॉमिस. या धर्तीवरती विदर्भामधली ही आपल्या महाराष्ट्रातली केस आहे. त्याच्यामध्ये त्या मिळकतीची किंमत एकंदर 7,000 रुपये ठरलेली असते. 2 प्लॉटची ती किंमत असते, त्यापैकी 2,500 रुपये रोख देतो आणि तो म्हणतो 4,500 मी तुला 2-3 महिन्यात देईन. परंतु ते काही पैसे दिले जात नाही. मग साहजिकच तो वादी ट्रायल कोर्टामध्ये कॅन्सलेशन ऑफ सेल डीड आणि मला हुकमासाठी दावा दाखल करतो. ट्रायल कोर्ट त्याचा तो दावा डिसमिस करतात. मग तो जिल्हा कोर्टामध्ये अपील दाखल करतो. जिल्हा कोर्ट त्याचं ते अपील डिसमिस करतात आणि साहजिकच तो मुंबई हायकोर्टाचं जे नागपूर खंडपीठ आहे त्याच्याकडे ते अपील दाखल केलं जातं. जेव्हा ते अपील नागपूर खंडपीठाकडे येतं तर ते नागपूर खंडपीठ खालचे दोन्ही निकाल हे रद्द करतात आणि त्याचा वादीचा दावा मंजूर करतात. साहजिकच ते सर्वोच्च न्यायालयामध्ये दुसरं अपील दाखल केलं जातं. त्या केसचं नाव आहे रजिया बेगम विरुद्ध नफिसा बेगम, जस्टिस पार्डीवाला आणि जस्टिस विनोद चंद्र, 226 लाईव्ह लॉ पान नंबर 780. जेव्हा हे सर्वोच्च न्यायालयापुढे अपील जेव्हा सुनावणीसाठी येतं तेव्हा सर्वोच्च न्यायालयापुढे एक क्वेश्चन ऑफ लॉ म्हणजे एक कायदेशीर मुद्दा उपस्थित होतो की मोबदला दिला नाही तर खरेदी खत बेकायदेशीर ठरेल का. तर सर्वोच्च न्यायालयाचं मत असं पडतं की मोबदला केवळ दिला नाही तर खरेदी खत हे बेकायदेशीर ठरू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाचं असं निरीक्षण असं द मोमेंट यू एक्झिक्यूट द सेल डीड अँड वेन यू पार्टली ॲक्सेप्टेड द अमाऊंट आणि पार्टली अमाऊंट जरी दिली नाही तर त्या क्षणी ज्यानं खरेदी खत लिहून दिलं त्या पर्सेस तो त्याचा मालक होतो. मग याला रेमेडी काय, तर त्यांचं म्हणणं आहे रेमेडी इज टू फाईल ए सूट. व्हॉट इज द रेमेडी अवेलेबल टू द प्लेंटिफ. द रेमेडी अवेलेबल टू द प्लेंटिफ इज सिम्पली टू फाईल ए सूट फॉर रिकव्हरी ऑफ दी बॅलन्स अमाऊंट प्लस इंटरेस्ट. याच प्रकारचा निर्णय पूर्वी 2020 साली 9 जुलै मला वाटतं 9 जुलै 2020 साली दैवेन विरुद्ध अरविंद भाई या संबंध लँडमार्क जजमेंट फार मोठं हे लँडमार्क जजमेंट आहे. त्याच्यामध्ये मेजर ऑफ दी अमाऊंट्स हे चेक बाउंड झाले होते. तो 7-11चा विषय होता. पण याच धर्तीवरती त्यांनी असं म्हटलं होतं की नॉन पेमेंट ऑफ दी पार्ट ऑफ द सेल प्राइस वुड नॉट अफेक्ट द व्हॅलिडिटी ऑफ द सेल. त्याच्यामुळे आता यापुढे म्हणजे लक्षात ठेवलं पाहिजे की या संबंधी काही दावे असतील खरेदी खत रद्द करण्यासंबंधी तर दावे ते आता टिकतील का. तर
या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे केवळ पैसे दिले नाही म्हणून खरेदी खत रद्द होणार नाही. त्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला जर खरेदी खत नोंदवायचं असेल तर कृपया पूर्ण पैसे मिळाल्याशिवाय खरेदी खत लिहून नोंदवून देऊ नका. अदरवाईज तुम्हाला पैसे वसुलीसाठी दावा दाखल करावा लागेल. मित्रांनो, तुर्तास तिथेच थांबतो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण हा शेअर करा. धन्यवाद.